बोलो सीता राम राम, बोलो राजा राम राम। 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 जानकी जीवन स्मरण जय जय राम। जय जय रघुवीर समर्थ। जयाचा जनी जन्म, नामार्थ झाला। जयाने सदा वास नामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती। सद्गुरुनाथ महाराज की जय। शुका सारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठापरी ज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्यैसा। नमस्कार माझा सद्गुरु
श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम। मला थोडा फीडबॅक देता का? श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून दासनवमी महोत्सवाच्या निमित्ताने श्री समर्थ चरणी त्यांच्याच कृपेने या 2 दिवसीय निरूपण सत्राचा सज्जनो आजचा हा दुसरा दिवस। उपस्थित सर्व माझे आदरणीय गुरुबंधू भगिनी, आमचे कोटणीस महाराज, आमचे अजितदादा, योगेश बुवा, सर्वांना आणि सर्व कार्यकर्त्यांना व्यासपीठावरून माझा सप्रेम भावाने वंदन। सज्जनो, आपण या निरूपण सेवेसाठी 5व्या दशकातला पहिल्या समासातला गुरुनिश्चयातील एक ओवी, सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही, या ओवीचं चिंतन आपण कालपासून सुरू केलं। या ओवीचं एक अत्यंत मोठं भाग्य म्हणजे, तशी तर दासबोधातील प्रत्येक ओवीच ही अत्यंत चिंतनीय आहे, परंतु जो श्रीधर कुटीमध्ये स्वामींचा विग्रह आहे त्या पादुकांच्या समोर जो अतिशय सुंदर असा त्यांचा विग्रह सुस्मित हास्याने आपल्याकडे पाहत असतो, त्या विग्रहाच्या वरती या ओवीने गेले कित्येक दशक आपलं स्थान ठेवलेलं आहे। त्यामुळे काल एक सहज विचार आला की एखादं तत्व मस्तकी धारण करावं म्हणजे काय, हे जणू काही श्रीधर स्वामींचा हा फोटो आपल्याला दाखवतो। आणि खरोखर या महात्म्याचं सगळं आयुष्य समर्थ चरणाभोवतीच होतं। सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही। यातील आपण कालच्या सत्रामध्ये या ओवीच्या पहिल्या अर्धचरणाचा भाग चिंतनाला घेतला की सद्गुरु विण खरोखर हे जन्म निर्फळ कसा आहे, किंबहुना जन्माचं फळ काय हे देखील आम्हाला सद्गुरू सांगू शकतो। तोच आम्हाला जगण्याचं ध्येय देऊ शकतो। अन्यथा कृमी कीटकांसारखं आमचं जीवन आहे। अनंत लोक जन्माला येतात आणि जातात, परंतु आम्हाला सद्गुरूमुळे जीवनाचं ध्येय मिळतं की आपला हा जन्म काहीतरी उदात्त कार्यासाठी आहे, भगवत प्राप्तीसाठी आहे, आत्मोद्धारासाठी आहे। आणि सद्गुरूची करुणा अशी आहे की तो केवळ ध्येय देऊन थांबत नाही, ते फळ आणण्याची जबाबदारी देखील सद्गुरू स्वतःकडेच घेतो। म्हणून तर आपण या मंत्राच्या दशकामध्ये एक महत्वाचं सूत्र सद्गुरूच्या बद्दल म्हणतो की येथे शब्द नाही शिष्यासी, इथं शिष्यावरती शब्द येत नाही। जर शिष्य अपयशी ठरला तर त्याचा सगळा दोष हा गुरुवरती येत असतो। आणि त्यामुळं सज्जनो, ब्रह्मानंद महाराज म्हणायचे ना आमचे की आपण आपल्या गुरुचं नाव मोठं केलं नाही तरी चालेल, पण निदान असं वागू नका की ज्याच्यामुळे आपल्या गुरुला मान खाली घालावी लागेल। इथं गुरुवरती ही सगळी जबाबदारी आहे। आणि आपण जर शरणागत राहिलो, आपण जर अनन्य राहिलो, तर गुरु या जीवनामध्ये हे सुफल आपल्याला कसं देतो याची काल चर्चा आपण बघितली की राम नामाचं बीज सद्गुरू आपल्या हृदयात लावतो, त्याला सत्संगतीचं पाणी देतो, विवेक वैराग्याच्या आधाराने त्या झाडाचं रक्षण करतो, त्याची वाढ होऊ देतो। आणि मग त्या झाडाला एका सुंदर टप्प्यावरती प्रदीर्घ काळानंतर एक फळ येतं। त्या फळाचे आपण काही गुणधर्म बघितले। एक गुणधर्म काल बोलण्याच्या ओघात सांगायचा राहून गेला
की फळाला सुवास देखील आहे. त्यामुळे ज्याच्या जीवनामध्ये आत्मनिवेदनाची भक्ती घडली आहे त्याला ऍडव्हर्टाईज करावी लागत नाही. तो जिथं असेल तिथं त्याचा सुवास हा स्वाभाविकपणे पसरतो. बघा, साधं उदाहरण आहे आमचे श्रीधर स्वामी काय, समर्थ काय, किंवा आमचे ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर काय. एका छोट्याशा खेडेगावात राहिले, जे खेडेगाव कदाचित ते जर नसते तर या भूलोकावरती किती लोकांना माहित असतं. मी नेहमी गमतीने एक उदाहरण देतो की हे आत्मनिवेदन घडणं म्हणजे काय आहे. एखादी आपण सुंदर अत्तराची बाटली घरामध्ये आणावी आणि कुठेतरी मर्मबंधातली ठेव याप्रमाणे लपवून ठेवावी, आणि ते अत्तराची बाटली काही कारणामुळे फुटावी किंवा ते सगळं अत्तर बाहेर सांडावं, आणि आपल्याला कळत नाही पण घरामध्ये मात्र सगळीकडे सुवास पसरतो. सांगावं लागत नाही की हा वास कसला येतोय, कुठून येतोय. तसं सज्जनो, एक अत्यंत सुंदर वाक्य आहे की आपण आत्मनिवेदन साधावं, आपण आत्मसाक्षात्कार प्राप्त करावा आणि एका कोच्यावरती पडून राहावं. सगळं जग तुमच्या पायाशी येतं. बघा, त्याला काही वेगळं करावं लागत नाही. हा या फळाचा सुवास आहे. या फळाचं माधुर्य आपण बघितलं. त्याला पोपट येऊन टोचा मारतो, याचा अर्थ देखील बघितला की या सगळ्या संतांना निंदारूपी कर भरावा लागतो, कारण ते माधुर्य त्यांच्या आतमध्ये जागृत झालेलं असतं. अशा या सद्गुरु विण जन्म निर्फळ या अर्धचरणाची चर्चा आपण कालच्या टप्प्यात केली. आज आता या आपल्या निरूपण सत्राचा हा अंतिम टप्पा आपण बघणार आहोत. अजूनही 3 सूत्र या ओवीतली आपल्याला बघायची आहेत. बघूयात, भगवंताच्या कृपेने जेवढा आपल्याला त्यांना न्याय देता येईल त्या पद्धतीने आपण त्याचं चिंतन करायचा प्रयत्न करूयात. दुसरी गोष्ट या ओवीमध्ये समर्थ म्हणतात की सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. सद्गुरु विण दुःख सकळ. आपल्याला आपल्या जीवनाकडे बघून तर दुःखाची अनुभूती कदाचित घेता येईलच, पण ज्या दासबोध ग्रंथाचे आपण पाईक आहोत त्या ग्रंथातला स्वगुण परीक्षेचा 3रा दशक जेव्हा आपण अभ्यासतो, त्याच्यामधले प्रामुख्याने पहिले 5 समास जेव्हा आपण बघतो, मनुष्याच्या जन्माला येण्याआधीची दुःखाची अवस्था समर्थ तिथं सांगतात. दुःखाला येत असताना त्याची होणारी तगमग समर्थ आपल्याला सांगतात. जन्माला आल्यानंतर त्या लहान लेकराला किती पद्धतीने आपदा सहन करावी लागते याचं देखील रोमांचित करणारं वर्णन आपण त्या स्वगुण परीक्षेच्या दशकामध्ये वाचतो. आई आई म्हणणारे हे लेकरू कसं बायकोच्या कह्यात जातं, कसं आपल्या घरच्यांशी विरोध करतं, भांडण करतं, आणि मग शेवटी मूलबाळ होत नाही म्हणून काय काय वेगवेगळ्या पद्धतीच्या क्लुप्त्या करतो, दुसरं लग्न करतो, नोकरी धंद्यासाठी परदेश गाठतो, बरेच कष्ट करून पैसे कमवतो, पैसे कमवून घरी येतो, असं वाटतं की अरे आता तर आनंदी आनंद होईल, पण तो आनंद काही क्षण पुरतो. 3री पत्नी, त्यामुळे तिच्यापासून झालेली मुलं, त्यांची भांडणं, तो कलह तो सोडवत नाही तोपर्यंत वृद्धाप्य काळ येतो, आणि वृद्धाप्य काळी शरीराच्या व्याधी, परदेशी आक्रमण यामुळे जर्जर झालेला त्याचा देह समर्थांनी अंगावरती शिसारी यावी या पद्धतीने त्या सगळ्या गोष्टींचं वर्णन केलंय. बघा, जीवन दर्शन आहे स्वगुण परीक्षेचा दशक. म्हणजे हा मनुष्य जन्म जो आम्हाला असं वाटतंय की एक मौज मजा करण्यासाठी भगवंताने दिलेली आम्हाला संधी आहे, असं आपल्यापैकी जर अनेकांना वाटत असेल तर आपण फार मोठ्या भ्रमात जगत आहोत. खरोखर समर्थांनी या 3ऱ्या दशकाच्या सुरुवातीलाच हा मनुष्य जन्म प्राप्त होणं याचं एक फार महत्वाचं सूत्र दिलंय. काय म्हणतात समर्थ?
जन्म दुःखाचा अंकुर, जन्म शोकाचा सागर, जन्म भीतीचा डोंगर, सळेनायसा श्रीराम. जन्म भीतीचा डोंगर, जन्म शोकाचा सागर, जन्म दुःखाचा अंकुर. बघा काय सुंदर संकल्पना आहे. जन्म म्हणजे दुःखाच्या वृक्षाचा अंकुर फुटलाय जीवाला. काही नाथा घरची उलटी खूण आहे बघा. आम्ही इथं कधीही समर्थांच्या जन्मोत्सवाला एवढ्या आनंदाने साजरं करत नाही, पण दासनवमी मात्र मोठ्या दिमाखाने साजरी करतो. आमच्या गोंदवल्याला आम्ही महाराजांचा जन्मोत्सव मंदिरात साजरा करत नाही, वेगवेगळ्या उपासना केंद्रांमध्ये होतो, ही गोष्ट वेगळी. पण महाराजांचा केवळ पुण्यतिथी महोत्सव आम्ही साजरा करतो. ज्या वेळेला या संतांनी देह ठेवला, आमच्या नाथांच्या पैठणला देखील नाथ षष्ठी आहे, माऊलीच्याकडे देखील समाधी संजीवन सोहळा आहे. या कुठल्याही संताच्या दारात जन्माचा सोहळा ठीक आहे, थोड्या प्रमाणात कदाचित साजरा होत असेल, पण मुख्य सोहळा आहे निर्वाण दिनाचा. का बरं असं? याच्या उलट आपल्या घरी असतं, जन्म झाला की पेढे वाटा, लाडू वाटा, आणि कोणी मेलं की सुतक पाळा. तुम्ही बघितलंय कुठल्या सामान्याच्या घरी ढोल ताशे लावून फटाके वाजवून त्याची निर्वाणाची वेळ साजरी केली गेली आहे? पण संतांच्या घरी ही उलटी खूण आहे. का? कारण या दुःखरूपी जन्मामध्ये प्रवेश करून या मृत्यूवरती विजय मिळवण्याचा हा क्षण असतो. हे त्यांचं निर्वाण म्हणजे मृत्यू नाही, ही मोक्षाची, ही निर्वाणाची स्थिती या संतांनी या देहामध्ये येऊन प्राप्त करून दाखवली. तो हा विजय उत्सव आपण साजरा करत असतो. खरोखर या जन्माचं स्वरूप आम्हाला अजूनही कळत नाही. जन्म हे समस्त दुःखांचं एक प्रकारे मोठी खाण आहे, ज्याच्यामध्ये त्रितापांची रेलचेल आहे. कधी आधिभौतिक ताप आहे, कधी आध्यात्मिक ताप आहे, कधी आदिदैविक ताप आहे. काय या तिघांची व्याख्या? आपण अभ्यासू आहात, जाणकार आहात. ज्या काही घटना बाहेरून आपल्यावरती आघात करतात, उदाहरणार्थ रस्त्याने चाललोय, कोणीतरी येऊन धडक द्यावी, कोणीतरी आपल्याला वाटेल ते बोलावं, या सगळ्या आधिभौतिक घटना आहेत. त्याच्यामुळे आपलं मन दुखावतं, शरीराला व्याधी होते. काही कारण नाहीये, अचानक कोणतरी सांगावं पोटामध्ये ट्यूमर झालंय, आतूनच कॅन्सर आलाय, आतूनच कुठला तरी रोग झालाय. हा सगळा आध्यात्मिक ताप आहे, जो आतून येतो. जो बाहेरून लागतो तो आधिभौतिक ताप आहे. आणि कित्येक मंडळी या दुःखाला पचवू शकत नाहीत. मग ते काय करतात? आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. त्यांना वाटतं या सगळ्या गोष्टींवर आत्महत्या हा एक फार चांगला उपाय आहे, मोकळं करून टाका पटकन. पण आपले समर्थ सांगतात, बाळांनो, दुःखाची सुटका तिथंही नाही, तिथं देखील आधिदैविक तापाची मोजणी आहे. सगळ्या कर्माचा हिशोब तिथं केला जाणार. प्रत्येक कर्माची तुम्हाला परतफेड करायची आहे. त्यामुळे दुःख मध्ये बघा इथं शब्द वापरलाय, सद्गुरु विण दुःख सकळ. सकळ याचा अर्थ या देहामध्येही आहेच, आणि देह सोडल्यानंतरही कर्माची ही आटणी, हेच मोजमाप तुम्हाला करावंच लागणार आहे. मनोबोधामध्ये समर्थ एक फार सुंदर श्लोक आपल्याला त्यामुळे सांगतात. मनी मानव व्यर्थ चिंता वहाते, अकस्मात होणार होऊन जाते. घडे भोगणे सर्वही कर्मयोगे, मती मंदते खेदमानी वियोगे. मती मंदते खेदमानी वियोगे.
घडे भोगणे सर्व ही कर्मयोगे. आमच्यापैकी भक्तांचा एक नेहमी तक्रार असते, अहो मी एवढं रामनाम घेते, मी एवढी गुरुची सेवा करते, माझा शेजारी एवढा नास्तिक, कधी देवाला हातही जोडत नाही, पण त्याच्याकडे मात्र छान चाललंय सगळं मुलाबाळांचं, आणि आम्ही मात्र सगळं करूनही त्रास सहन करतोय. काय उपयोग देवाच्या भक्तीचा? कशाला करायची? प्रश्न तर मोठा रास्त आहे सज्जनो. पण याच्यामध्ये आपण सगळ्यात प्रधान मोठी चूक काय करतोय की आम्ही श्री समर्थांची भक्ती का करत आहोत, याचा उद्देश काय आहे हे कुठेतरी विसरून जातोय. आमचं प्रारब्ध बदलण्यासाठी आम्ही भक्ती करतोय का? आमचं प्राक्तन बदलण्यासाठी आम्ही करतोय का? समर्थांना अशक्य आहे का काही? अहो जे एका घोंगडीवरती बसून माणसाचा मृत्यू टाळू शकतात, त्यांना काय अशक्य आहे? त्यांची इच्छा असेल तर ते वाटेल ते करू शकतात, त्यात काही शंकाच नाही. पण गरज अशी आहे, आपला रामदासी संप्रदाय आम्हाला काय शिकवतो? बघा इथं समर्थांना कसा रामदासी अपेक्षित आहे. जसा एखादा चांगला पोहणारा असतो ना, समुद्रामध्ये लाटा येत असतात, हा निधड्या छातीने जाऊन त्या लाटांना अंगावरती घेत असतो. तसं सज्जनो हे प्राक्तन, हे प्रारब्ध रूपी लाटा येत आहेत, त्या लाटा समर्थपणे सामोरं जाणं, असा रामदासी घडवणं हे आपल्या संप्रदायाचं कार्य आहे. असा मनुष्य असू दे, रामाची इच्छा, रामाची इच्छा, रामाची इच्छा, या भूमिकेमध्ये आपलं जीवन जसं आहे तसं स्वीकारायला तयार होणं हे खरं परमार्थाचं सार आहे. यासाठी ही भक्ती आहे. समर्थांची इच्छा असेल तर ते आपले भोग मागं पुढं करतात, आपले भोग एखाद्या वेळेला संपुष्टात देखील आणू शकतात, पण तो पूर्णपणे त्यांची डिस्क्रिएशन पॉवर आहे. आपण त्याच्यासाठी मध्ये जाण्यात अर्थ नाही. आपण एकच म्हणावं, आमच्या जे ब्रह्मानंद महाराजांनी मागितलं ते आपण आपल्या लक्षात ठेवावं. ब्रह्मानंद महाराजांना एकदा महाराजांनी विचारलं, बुवा तुमच्या हातापायावर कोडाचे डाग आहेत, आज स्वारी फार प्रसन्न आहे, सांगा मागून घ्या काहीतरी. मला असं वाटतं या कुष्ठाचे डाग मी काढून टाकतो आपले. बुवा हात जोडून सद्गदित कंठाने महाराजांना म्हणतात, नको नको महाराज, हे राहू द्या, हे माझे वैराग्याचे अलंकार आहेत म्हणाले. आणि म्हणाले, महाराज जर काही द्यायचंच असेल तर एक करा, माझं मागणं बंद करून टाका म्हणाले. हा खऱ्या अर्थाने आपल्या समर्थ संप्रदायाचा प्राण आहे की माझं मागणंच बंद करून टाक. असू दे दुःख जीवन, तू आम्हाला सांगितलंयस ना स्वरूप जीवनाचं, मग या जीवनामध्ये परमनंटली कायम स्वरूपी दुःखाला पूर्ण विराम देण्याची काही संधी आहे का? इथं खऱ्या अर्थाने परमार्थ सुरू होतो. आणि तिथं आम्हाला समर्थ म्हणतात की या जन्मामध्ये दुःखावरती विजय मिळवण्याचा एकच मार्ग आहे, आणि तो म्हणजे असो ऐसे बहुतची गेले परंतु एकची राहिले, जे स्वरूपाकार झाले आत्मज्ञानी श्रीराम. ज्यांना या मनुष्य जन्मामध्ये येऊन स्वरूप साक्षात्कार करून घेता आला, ही निवेदन भक्ती करून घेता आली, ज्याला आमचे महाराज म्हणायचे की रामाचं दर्शन ज्याला प्राप्त करून घेता आलं, त्याला आमच्या वेण्णा स्वामी सारखं शरण ही वेण्णा आत्मा रामा पावली पूर्ण विराम. हा पूर्ण विराम देण्याची संधी, तो पुरुषार्थ आम्हाला या जन्मामध्ये करून दाखवण्यासाठी म्हणून आम्हाला सद्गुरू हवाय. जर तो नसेल आमच्या जीवनात तर आमचा हा सगळा उधारीचा व्यवसाय चालू राहणार. महाराज नारळाचं तोरण बांधतो, महाराज हा नैवेद्य दाखवतो, हा नवस करतो, पण एवढं संकट दूर करा, ठीक आहे. पण कुठेतरी समर्थांना अपेक्षा आहे की अरे किती दासनोमीचे उत्सव याच भूमिकेत गडावर येत राहणार, थोडा तरी मनाला आता धीर दे.
आणि धीर देऊन या दुःखाला सामोरं जाण्याची, ही वस्तुस्थिती स्वीकारण्याची, ही रामाची इच्छा म्हणून आपल्या जीवनामध्ये धारण करण्याची भूमिका तू तयार कर. सद्गुरू काय करतो या सगळ्या परिस्थितीमध्ये? माझ्याकडे लोक या कथेच्या निमित्ताने अनेक जण भेटायला येत असतात, बोलत असतात, अनेकांचे अनेक प्रश्न असतात, पण या सगळ्याला एक सुंदर किनार असते शेवटी. कालच माझ्याकडे एक जण आले होते इथं गडावर, म्हणाले दादा बायकोच्या 90 केमोथेरपी केल्या म्हणे, 90 केमोथेरपी. पण या सगळ्या 90 केमोथेरपी मध्ये देखील तिची प्रसन्नता समर्थांनी हटू दिली नाही. ती या सगळ्या घटनांना जशीच्या तशी सामोरी गेली आणि शांतपणे हातामध्ये जपाची माळ घेऊन आपला प्राण. खरोखर या अशा जेव्हा आपण कथा 2025 मध्ये ऐकतो तेव्हा कळतं की जन्म दुःखमय आहेच, यात काही शंका नाही. पण सद्गुरू जर जीवनामध्ये आपण घट्ट धरून ठेवला तर हे दुःख असतानाही दुःखाची वेदना सद्गुरू होऊ देत नाही. बघा, मग असू द्या ना चिंच दुःख, आम्हाला त्रास कशाचा आहे? त्या घटनेतून निर्माण होणाऱ्या दुःखाच्या संवेदनेचा आम्हाला त्रास आहे. आम्हाला एखाद्या घटनेचा त्रास नाही, त्यापासून निर्माण होणाऱ्या भावनांचा त्रास आहे. आणि सद्गुरूला जर आपण शरण गेलो, घटना टळणार नाही, पण त्या घटनेची असलेली दाहकता आमच्या जीवनात सद्गुरू येऊ देत नाही. याचा साधा अर्थ आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये सद्गुरू आमचं समाधान अबाधित ठेवतो. कधीच तो आमच्या समाधानामध्ये खंड पडू देत नाही. आमचे भाऊसाहेब केतकर होते ना, 88 वर्ष वय, शरीराच्या व्याधी. तेव्हा एकदा त्यांना बाबा बेलसरेंनी विचारलं, भाऊसाहेब आपल्याला मरणाचं दुःख वाटत नाही का हो? भीती वाटत नाही का त्याची? किती साधं सरळ उत्तर दिलं त्यांनी. म्हणाले, केशवराव आत्ताही महाराजांच्या चरणांशीच आहे आणि देह सोडल्यानंतरही त्यांच्याच चरणाशी जायचंय. मग त्रास कसला, भ्रांत कसली, कसली तळमळ लागायची? कुठं जायचंय मला अजून वेगळीकडं? इथंही मला समर्थ सांभाळत आहेत आणि त्या परिस्थितीमध्ये देखील माझे समर्थच मला सांभाळणार आहेत. सज्जनो, अशा या सद्गुरूने आम्हाला समाधानाचा एक फार मोठा राजमार्ग दिलाय की जीवन दुःखमय असतानाही बाळांनो एक करा, एक करा. कुठली गोष्ट? यमन. आमचे समर्थ आम्हाला शिकवतात, फार महत्वाची गोष्ट आहे. चंचल हे मन रामा पायी लावा, चंचल हे मन रामा पायी लावा, तेणे तो विसावा होईल जीवा, तेणे तो विसावा होईल जीवा, होईल जीवा. चंचल हे मन रामा पायी लावा, रामा पायी हे आपलं मन जे वेगवेगळ्या दिशेने सतत विखुरतंय, हे न कळतपणे या दुःखाच्या दिशेने जातंय, या तळमळीच्या दिशेने जातंय. सद्गुरूचं भजन करणं म्हणजे काय आहे? त्यांच्या बोधामध्ये जगणं म्हणजे सद्गुरूचं भजन आहे. त्या सद्गुरूच्या भजनाचा एक अंग आहे निरंतर रामनामाची भक्ती, रामाच्या सगुणाचं ध्यान, त्याच्या कथेचं श्रवण. हे मन जर आपण रामचरणी लावू शकलो तरच आम्हाला या दुःखमय जीवनामध्ये विसावा प्राप्त होऊ शकतो. काय होतं या राम भजनातून? समर्थ गातात, शोक भय चिंता जाईल सर्वथा, शोक भय चिंता
पाहिल सर्वथा चित्ती रघुनाथा आठवीता चित्ती रघुनाथा आठवीता चंचल हे मन रामा पायी रामा चंचल हे मन रामा पायी राखा. बघा या दुःखामुळे आम्हाला काय काय त्रास होतात. शोक, एखादा जुन्या गोष्टीचा आठव होतो आणि मनामध्ये उद्विग्नता येते. एक फार छान विनोद आहे. एकदा एका सर्कस मध्ये एक जोकर म्हणतो मी तुम्हाला एक विनोद सांगतो म्हणे ऐका. तो विनोद सांगतो, लोक खळाळून हसतात. थांबा म्हणे परत सांगतो. दुसऱ्यांदा पुन्हा तोच विनोद सांगतो, अर्धे लोक हसतात. तिसऱ्यांदा पुन्हा तोच विनोद सांगतो, अगदी थोडे लोक हसतात. चौथ्यांदा पुन्हा तो विनोद सांगतो, कोणी हसत नाही, म्हणतात बहुतेक याच्या डोक्यावर परिणाम झालाय. तो जोकर हातामध्ये माईक घेऊन एवढंच म्हणतो, एक आनंदाचा विनोद मी 4 वेळेला सांगितला, तुमचं हसू लोपून गेलं. पण जीवनामध्ये घडलेली एखादी दुःखाची घटना 50 वेळेला आठवून आठवून घागरभर रडत राहता तुम्ही लोक. हा आपला स्वभाव आहे. अरे काय नाही केलं तुझ्यासाठी, किती खस्ता खाल्ल्या, हे केलं ते केलं. भूतकाळ आठवायचं, शोकग्रस्त व्हायचं. भविष्यकाळ आठवायचा, भयग्रस्त व्हायचं. हा आमचा स्वभाव आहे. आणि चिंता ही तर आम्हाला महाराज म्हणतात त्याप्रमाणे बारशाच्या बरोबर येते आणि 12व्या पर्यंत आमच्या बरोबर राहते. ही अशी आमची अवस्था आहे. तर शोक, भय, चिंता या 3 गोष्टींनी जे आमचं जन्म हे दुःखमय आहे, ही जी तळमळ आम्हाला लागून राहिलेली आहे, सद्गुरू त्याच्यावरती आम्हाला अतिशय महत्वाचं औषध देतो. एकच करा, चित्ती रघुनाथा आठविता. तुम्ही रामाला आठवा, रामाचा आठव करा. मला सांगा, जर समर्थ आमच्या जीवनात आले नसते तर आम्हाला राम भक्ती कोणी शिकवली असती हो? कोणी सांगितलं असतं की हे रामाचं नाम हेच तुझ्या जीवनामध्ये तुला सुख देण्याचं साधन ठरेल. श्लोक आहे ना तो, देहे रक्षणा कारणे यत्न केला, परी शेवटी काळ घेऊन गेला. करी रे मना भक्तिया राघवाची. आणि काय पुढे अंतरी सोडी चिंता भवाची. मग आता या दासनवमीला काय करायचं आपल्याला? समर्थ बोध देतात. होनिया जागे उठा वेगी करा, होनिया जागे उठा वेग करा. होनिया जागे उठा वेगी करा. होनिया जागे उठा वेग करा. शरण जाऊ दारा रघुवीरा. शरण जाऊ रामा रघुवीरा. चंचल हे मन रमा पायी लावा. चंचल हे मन रामा पायी रावा. बघा आपल्या समर्थांनी अभंगामध्ये केवढा मोठा बोध दिलाय. होऊन या जागे उठा वेगी करा. 3 गोष्टी सांगितल्या आहेत. पहिली गोष्ट काय आहे? होऊन या जागे. आम्ही सगळी मंडळी कशात आहोत आता? म्हणजे गाढ सुषुप्तीमध्ये आहोत. बघा आम्ही निद्रा आहे अज्ञानाची. या अज्ञानाच्या निद्रेतून आम्हाला बाहेर यायला पाहिजे. या अज्ञानाच्या निद्रेमध्ये आम्हाला असं वाटतंय की हे जग सुखाचं साधन आहे. या आशा नावाच्या बेडीने आम्ही सगळेजण बांधले गेलेलो आहोत. या जन्मात सुख मिळणार आहे,
हे एक भ्रामक संकल्पना आम्ही घेऊन जगत आहोत. या अज्ञानाच्या निद्रेतून समर्थ म्हणतात, पहिले उठा, होऊन या जागे, होऊन या जागे. आमच्या बिभीषणाला जागा केलं हनुमंताने की अरे काय करतोयस तू इथं, हे तुझं स्थान नाहीये लंका, उठ, जागा हो. तेव्हा माझा बिभीषण जागा होऊन रामाच्या दिशेने गेलेला आहे. बघा, अनेकांना जाग होण्यासाठी जीवनात काहीतरी घटना घडाव्या लागतात. आमच्या बिभीषणाच्या आयुष्यामध्ये एक रावणाची लाथ पुरीशी ठरली बघा, त्याला जाग होण्यासाठी. गमतीचा भाग सांगतो, डोंट टेक इट अदरवाईज. आम्हाला देखील अशा लाथा काळरूपी रावणाकडून बऱ्याचदा बसतात, पण आम्ही जागे होत नाही. फार महत्वाचा वाक्य आहे, होऊन या जागे, होऊन या जागे. तुम्हाला हे कळालं पाहिजे की जन्म दुःखाचा सागर, जन्म शोकाचा अंकुर, जन्म भीतीचा डोंगर चढेना ऐसा. या जन्मामध्ये दृश्याकडून सुख मिळवण्याची अभिलाषा हेच अज्ञान आहे, हीच निद्रा आहे. ही जोपर्यंत आम्ही आमच्या आयुष्यात सोडत नाही तोपर्यंत आम्ही जागे होत नाही. होऊन या जागे. आणि नुसते काही लोकांना कसं असतं, जागा झाल्यानंतर बेडवर पडून राहण्यात आनंद असतो. एक फेवरेट गोष्ट आहे सध्याच्या काळात, प्रभाते मनी व्हॉट्सअप बघित जावा, बेडवर पडून निवांत. समर्थांना बहुतेक 2025 मध्ये आम्ही काय करणार हे माहिती होतं, म्हणून ते आम्हाला म्हणाले, होऊन या जागे, उठा, झोपून नका राहू, उठा आणि वेगी करा, उत्कटतेने नामस्मरणाला लागा. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. अरे हे कोण सांगणार आम्हाला? जर आमच्या जीवनात सद्गुरूच आला नाही तर सुखाचं साधन कोण सांगणार? बघा, अभंग तर आम्ही आळवून म्हणतो की शरण ही वेणा आत्मा रामा, पावली पूर्ण विराम. ती कोणामुळे झाली? बंध विमोचन राम, माझा बंध विमोचन राम. तोची एक सुखधाम, तो सुखाचा धाम राम. यामध्येच दुःखाच्या सगळ्या असलेल्या त्रासाचा नाश करण्याचं प्रचंड सामर्थ्य दडलेलं आहे. आणि सद्गुरू शिवाय आमच्या जीवनामध्ये रामाची भक्ती येऊ शकत नाही. समर्थांनी आम्हाला सगळ्यात मोठी कृपा केली, रामाची भक्ती दिली. बघा, जर समर्थांनी 13 कोटी गायत्रीचं पुरस्चरण केलं नसतं, समर्थांनी जर राम भक्ती गाजवली नसती आणि रामाला वधवून घेतलं नसतं की जो कोणी त्रयोदक्षरी अंतराचा 13 कोटी जप करेल, रामा जसं दर्शन मला दिलं तसं त्यांना देखील द्यायचं, तथास्तु म्हण, तर आम्हाला रामाचं दर्शन झालं असतं का? हे सद्गुरू विण दुःख सकळ, सद्गुरू विण तळमळ, ही अवस्था आमची गेली असती का? समर्थांना आपल्या जीवनामध्ये घट्ट धरायचं असेल तर राम भक्तीला घट्ट धरणं हेच त्याच्यावरचं उत्तर आहे. म्हणून समर्थ शेवटच्या चरणात आम्हाला अतिशय महत्वाचा बोध देतात. ठेविता हा पायी अढळ विश्वास, ठेविता हा पायी अढळ विश्वास, ठेविता पायी अढळ विश्वास. रामी रामदास, रामी रामदास धन्य झाला. रामी रामदास धन्य झाला. चंचल हे मन राम पायी लावा. रामा पायी लावा. ठेविता हा पायी अढळ विश्वास, रामी रामदास धन्य झाला. आपल्या
आज या दासनवमीच्या महोत्सवामध्ये समर्थांना तुम्ही नारळ, फळं, फुलं, मिठाई जे काही द्यायचे ते द्या, पण समर्थ समाधीमधून आज कशाची वाट बघताय? एक असा मुमुक्षू, एक असा साधक, एक असा रामदास जे आपला जीवन रामाच्या इच्छेवरती समर्पित करून या रामभक्तीसाठी जगण्यासाठी प्रवृत्त झालाय. आणि जर तुम्ही ती भिक्षा आज समर्थांच्या झोळीमध्ये दिली तर समर्थ म्हणतायत, रामी रामदास धन्य झाला. ठेविता हा पायी अढळ विश्वास, अढळ विश्वास, अढळ विश्वास. खरोखर या रामभक्ती इतकं सर्वात मोठं या दुःखावरती औषध नाही. या रामभक्तीच्या शिवाय मनाची तळमळ ही काही केल्या नाहीशी होऊ शकत नाही. या रामनामाच्या नित्य स्मरणाने, त्याच्या कथा श्रवणाशिवाय जीवनाची होणारी ही लाही ही कदापिही शांत होऊ शकत नाही. समर्थांच्या कृपेने आज ही रामभक्ती आमच्या जीवनामध्ये आलेली आहे. पण ती रामभक्ती समर्थ म्हणतात कशी करावी? आढळपणे. तिथं आपला विश्वास ढळता कामा नये. त्यासाठी त्याची अस्तित्व बुद्धी आपल्या जीवनामध्ये ठेवणं अत्यंत महत्वाचं आहे. बघा, आम्हाला लौकिक गोष्टींचं अस्तित्व जाणवतं. खिशामधले पैसे आम्हाला खरे वाटतात, बँकेमधले एफडी आम्हाला खरे वाटतात, घरामध्ये असलेली मुलं बाळ, पैसा अडका आम्हाला खरा वाटतो. पण माझ्या पाठीमागं माझा राम उभा आहे ही भावना मात्र आमची डळमळीत असते. आणि आपल्या समर्थांच्या दासबोधामध्ये निरंतर एक वाक्य आहे, निश्चय. निश्चय, निश्चयाचं सगळं पाहिजे, निश्चयात्मक सगळं पाहिजे. तुम्हाला जितक्या वेळ पाहिजे तितक्या वेळ तुम्ही या दासबोधाचं विवरण करून एका निष्कर्षाप्रत या. आणि निष्कर्षाप्रत आल्यानंतर मात्र निश्चयात्मक स्थितीमध्ये राहायला सुरुवात करा की काही असो, माझ्या मागं माझा राम आहे. भवाच्या भये काय भीतो सलंडी, धरी रे मना धीर धाकासी सांडी. रघुनायका सारिखा स्वामी शिरी, नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी. आपल्या समर्थांची एक सवय आपण लावून घ्यावी. आमच्या महाराजांची देखील ही सवय होती. जीवनात घडणाऱ्या प्रत्येक घटनेला रामाची इच्छा म्हणून स्वीकारायला सुरुवात करा. रामाची इच्छा. हा विवेक यायला पाहिजे सत्संगतीमधून की जर मी माझं जीवन आता त्यांच्या पायी ठेवलेलं आहे, त्यांच्या इच्छेवरती सोपवलंय, चांगलं होईल, वाईट होईल, लोक कौतुक करतील, लोक निंदा करतील. काही गोष्टींचं उत्तर तुम्हाला सुचेल, काही गोष्टींचं उत्तर तुम्हाला सुचणार नाही. पण या सगळ्या अवस्थेमध्ये रामाची इच्छा ही जर आपण निरंतर बिरुदावली आपल्या आयुष्यात ठेवू शकलो तर सज्जनो, जीवनातल्या अनेक दुःखांचं, तळमळीचं स्वाभाविकपणे निराकरण होऊ शकतं. राजा दशरथाला देखील ग्लानी झाली होती मनाला जेव्हा राम वनामध्ये जायला निघाला. रामाला त्याने एकच प्रश्न विचारला. मानसमध्ये फार सुंदर चौपाई आहे. सुनहु तात तुम कहु मुनी कहही, राम चराचर नायक अहही. राजा दशरथ आपल्या पुत्राला काय म्हणतोय? रामा, मी ऐकलंय साधू संतांकडून की तू मुनी आहेस, तू साधू आहेस, तू सगळ्या चराचराचा नायक आहेस. तुझ्या या सृष्टीमध्ये तूच एक सिद्धांत मांडून ठेवला आहेस. करई जो कर्म पाव फल सोई, निगम नीती कह अस कोई. तुझ्या या सृष्टीमध्ये तू असा नियम लावलायस की जो जे कर्म करेल त्या कर्माचं फळ त्याला प्राप्त होतं.
मग मला रामा एकच प्रश्न आहे, और करे अपराध को और फल पावे भोगू, अति विचित्र भगवंत गती को जग जाने जोगू. कर्म मी केलंय, मी कैकेयीला शब्द दिला होता, मी तिला वरदानं दिली होती, हे माझं कर्म आहे, याचं फळ मला मिळालं पाहिजे होतं. पण ही एवढी विचित्र गती की रामा याचं फळ तुला थेट मिळालं, तुला वनवासात जावं लागतंय. हा कुठला कर्माचा सिद्धांत आहे रामा? कर्मदोष माझा आणि कर्मफळ तुला. पण माझ्या रामाने काय केलं? फक्त मौन धारण केलं, स्मित हास्य केलंय. प्रसन्नतायान गताभिषेकतस तथा न ममले वनवास दुःखतः मुखांबुज श्री रघुनंदनस्य मे सदास्तु सा मंजुल मंगलप्रदा. ज्याला राज्याभिषेक करणार ही वार्ता ऐकल्यानंतर हर्षोल्लास झाला नाही, आणि ज्याला कोणीतरी सांगितलं की वनात जायचंय हे ऐकल्यानंतर ज्याचा चेहरा म्लान झाला नाही, गोस्वामी तुलसीदास म्हणतात, असा रामराया निरंतर प्रसन्नतेने माझ्या हृदयामध्ये वास करो. रामाने आपल्या वडिलांकडे पाहिलं आणि त्याने कुठलंही उत्तर दिलं नाही, मौन धारण केलं. कारण अतिविचित्र भगवंत गती को जग जाने जो. हा कर्माचा सिद्धांत अत्यंत जटिल आहे. सांख्य योगामध्ये भगवंताने देखील सांगितलं की कर्माच्या सिद्धांताला बुद्धीने सोडवायचा प्रयत्न करू नका. कुठल्या कर्माचं काय फळ आहे हे मनुष्याच्या बुद्धीला कळू शकत नाही. मग यासाठी उगीच कुठेतरी जाऊन गंडे बांधत बसायचे, कुठल्या तरी ज्योतिषाला दाखवून कुठल्या तरी पूजा करायच्या, आणि एवढं सगळं करूनही मनासारखं झालं नाही की पुन्हा त्याच रहाट गाडग्यात अडायचं. त्यापेक्षा या संतांनी फार चांगली योजना केली आहे. या अत्यंत कडथर असलेल्या प्रारब्धाला एक सुंदर शब्द दिला, राम इच्छा, राम इच्छा, राम इच्छा. आपल्या जीवनात हे सगळं काही घडतंय ते रामाच्या इच्छेने घडतंय. हे अर्धवाक्य झालं आणि पुढचं वाक्य आहे, ते सर्व माझ्या कल्याणाचं घडत आहे. या भूमिकेवरती स्थिर राहणं म्हणजे ठेविता हा पायी अढळ विश्वास, रामी रामदास धन्य झाला. आपण आपलं जीवन या रामाच्या इच्छेवरती सुपूर्त करून निरंतर समाधानामध्ये राहू. हे केवळ आम्हाला आमच्या या सद्गुरु कृपेच्या आधारानेच प्राप्त होतं. आणि यासाठी समर्थांनी एक फार महत्वाचं सूत्र आम्हाला देऊन टाकलं की यासाठी काय करा. आता हेची दृढीकरण, व्हावया करी सद्गुरु भजन, सद्गुरु भजने समाधान नेमस्त आहे. यासाठी एक करावं, आपल्या सद्गुरूला निरंतर मनाने घट्ट धरून राहावं. आपण आपल्या समर्थांना कुठल्याही क्षणी सोडू नये. आणि समर्थांना धरणं म्हणजेच हनुमंताला धरणं, म्हणजेच रामाला धरणं आहे. लक्षात घ्या, यामध्ये भेद नाही. आपल्या मनाला 10 दिशा आहेत. हे मन ज्या 10 दिशांनी जातं ना, त्या 10 दिशांना आपण समर्थांना ठेवून द्यावं. मनाची एक दिशा जाते दृश्याच्या आधाराने, तर पाहायचंच डोळ्यांनी, तर निरंतर आपल्या समर्थांचं रूप पाहावं. कुठेही असोत आपण, डोळे बंद केले की आपल्याला समाधी समोर उभं राहण्याची मुभा आहे. या मनाने समर्थांचं रूप आठवावं. वाचेने निरंतर समर्थांना आवडणारं राम नाम घ्यावं. कानाने निरंतर रामाची कथा ऐकावी, सद्गुरूच्या लीला ऐकाव्यात. जेव्हा जेव्हा मन भरकटेल त्यावेळेला दासबोधाचा आश्रय घ्यावा, आत्मारामाचा आश्रय घ्यावा, मनोबोध कंठस्थ करावा. मनाला मोकळीक देऊच नये की जेणेकरून हे मन कुठेतरी सैरभैर जाईल. आपल्या सद्गुरूचं भजन अशा पद्धतीने आपण दृढ करत जावं. हेची आता दृढीकरण. आपल्या मनाला या दुःखातून बाहेर काढायचं असेल, या तळमळीतून बाहेर काढायचं असेल, या निर्फळ अवस्थेतून बाहेर काढायचं असेल, तर त्या सद्गुरूला आपल्या जीवनामध्ये उतरवत जाणं हा खरा परमार्थातला पुरुषार्थ आहे. बघा, कोणी जर म्हटलं ना की महाराज तुम्ही मला आपलं कधी म्हणाल,
तर महाराज म्हणायचे, बाळा, ज्या दिवशी तुझ्या मुखात पहिल्यांदा रामनाम आलं ना, त्याच दिवशी मी तुला आपलं म्हटलेलं आहे. पण आता गरज आहे तू मला आपलं म्हणण्याची. तू मला किती आता स्वीकारतोयस. आणि तुम्ही बघा सज्जनो, या दासनवमीपासून प्रयोग करा. एक क्षण देखील सद्गुरु भजनाशिवाय जाऊ देऊ नका. निरंतर गुरुचा आठव ठेवा, गुरुचं नाम ठेवा, गुरुचे ग्रंथ सेवा, गुरुची वचनं आठवा, गुरुची समाधी आठवा, गुरुचं रूप आठवा, गुरुच्या स्पर्शित वस्तू आठवा, आपला हा सज्जनगड आठवा, समर्थांच्या लीला आठवा, आपल्या रामाचं चरित्र ऐका, त्याचं गुणगान करा. या मनाला अशा पद्धतीने लॉक करून टाका. बघा, आमच्या नाथांनी भागवतामध्ये अवधूत यदु संवादात 24 गुरूंची चर्चा केलेली आहे. आणि त्यामधली 24वी गुरु जी आहे ती आहे कुंभारीण माशी. त्या कुंभारीण माशीने काय केलं, एका कीटकाला, ज्याला पंख नाही आहेत, त्याला उचलून आणलं, एका बिळामध्ये टाकलं आणि त्याच्यावरती ती बसून राहिली. त्या कीटकाने सतत त्या केवळ कुंभारीण माशीचा ध्यास घेतला, इतका ध्यास घेतला, इतका ध्यास घेतला की कालांतराने त्या कीटकाला देखील पंख फुटले आणि त्यावेळेला ती कुंभारीण माशी बाजूला झाली आणि हा कीटक पंखांच्या सहित उडून गेला. बघा बाहेर. माझे नाथ म्हणतात की तसं आपण आपल्या सद्गुरूचा निरंतर ध्यास घ्यावा, तसं आपण निरंतर सद्गुरू भजन करावं. आणि या सद्गुरू भजनाच्या मुळे काय होती अवस्था, आपणा सारिखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागे. ज्या आनंदाच्या स्थितीमध्ये माझे समर्थ जगतात, ज्या आनंदाच्या स्थितीमध्ये ब्रह्मचैतन्य महाराज गोंदवलेकर राहतात, जी ही आत्मनिवेदन भक्ती आहे, जी कदाचित आमच्या प्रयत्नांनी आम्ही करू शकणार नाही, पण सद्गुरू भजन जर आम्ही निरंतर केलं आणि त्यांना जर आमच्या हृदयामध्ये घट्ट धरून ठेवलं, तर सज्जनो, जे समर्थांना अभिप्रेत आहे, याच जन्मी येणोची काळे, संसारी होईजे निराळे, मोक्ष पाविजे निश्चळे, स्वरूपाकारे श्रीराम. तुमचं प्रारब्ध काही असो, तुमचं संचित काही असो, तुमचं कर्म काही असो, पण सद्गुरू भजनाने, या राम भक्तीने तुम्ही या जीवनामध्ये संपूर्ण आनंद स्वरूप होऊ शकता. तुमच्या जीवनातली सर्व भ्रांत तळमळ जाऊ शकते. हेच या सद्गुरू भजनाचं मर्म या दासनवमी महोत्सवाच्या निमित्ताने गुरुकृपेने आपल्याशी विदित करावं असं वाटलं. झालेली सेवा समर्थ चरणी समर्पित करतो आणि वाणीला विराम देताना 2 मिनिटं. सीता राम 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 राजा राम राम राम, सीता राम 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 राजा राम राम राम. सीता राम 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 राजा राम राम राम, सीता राम 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 राजा राम राम राम. सीता राम 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 राजा राम राम राम, सीता राम 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 राजा राम राम राम. सीता राम 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 राजा राम राम राम, सीता राम 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 राजा
पवन तनय संकट हरन मंगल मूर्ति राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभु सियावर रामचंद्र